सकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुप्तपिंडोदकक्रियाः. 41. सकराः अशी अनावश्यक संतती नरकाय नरकजीवनास कारणीभूत ठरतात. एव निश्चित कुलघानाम कुळाचा घात करणाऱ्यांना कुलस्य कुळासाठी च सुद्धा पतंती पतन पावतात. पितरहा पितृगण ही खचित येशाम त्यांचे लोप झाल्यामुळे पिंड पिंड किंवा अन्न अर्पण करणे, उदक आणि पाणी. क्रिया अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कुळ तसेच कुळपरंपरा नष्ट करणाऱ्यांसाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते. अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते, कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जल अर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते. तात्पर्य: सकाम कर्माच्या विधिविधानानुसार कुळातील पूर्वजांना ठराविक वेळी जल आणि पिंडदान करणे आवश्यक असते. विष्णुपूजेने ही अर्पण क्रिया सिद्ध होते, कारण श्री विष्णूंना अर्पण केलेला नैवेद्य नंतर प्रसाद म्हणून खाल्ल्याने मनुष्याचा सर्व प्रकारच्या पापकर्मातून उद्धार होतो. कधीकधी विविध प्रकारच्या पापकर्मांमुळे पूर्वज दुःख भोगत असतील आणि कधीकधी तर त्यांच्यापैकी काही जण स्थूल भौतिक शरीराची सुद्धा प्राप्ती करू शकत नाहीत व यामुळे त्यांना सूक्ष्म शरीरामध्येच भूतपिशाच म्हणून राहणे भाग पडते. म्हणून वंशज जेव्हा प्रसादरूपी अन्न आपल्या पूर्वजांना अर्पण करतात, तेव्हा पूर्वजांची दुःखमय अशा भूतपिशाच योनीतून किंवा कष्टमय जीवनातून मुक्तता होते. अशा प्रकारे आपल्या पूर्वजांना मदत करणे ही वंश परंपरा असते. भक्ती मार्गाचा अवलंब न करणाऱ्यांना या प्रकारचे कर्मकांड करणे अत्यावश्यक असते. जो भक्ती मार्गाशी संलग्न आहे त्याला अशा प्रकारचे कर्मकांड करण्याची गरज नाही. केवळ भक्तिमय सेवा करून एखादा शेकडो आणि हजारो पूर्वजांची सर्व प्रकारच्या कष्टांतून मुक्तता करू शकतो. श्रीमद भागवतात 11.5.41 सांगण्यात आले आहे की देवश्री भूताप्त नृणाम पितॄणाम न किंकरो न्यायमृणी च राजन सर्वात्मनायः शरणं गतो मुकुंदम परिहत्य कर्तम. ज्याने सर्व प्रकारच्या बंधनांचा त्याग करून मोक्षदात्या श्री मुकुंद यांच्या चरणकमलांचा आश्रय घेतला आहे आणि पूर्ण प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने भक्ती मार्गाचा अंगीकार केला आहे, त्याची देवदेवता, ऋषीमुनी, इतर जीव, कुटुंबातील सदस्य, मानवता आणि पूर्वज यांच्या संबंधी कोणतीही कर्तव्ये किंवा ऋणे फेडण्याची बंधने राहत नाहीत. पुरुषोत्तम श्री भगवान यांची प्रेममयी सेवेद्वारे भक्ती केल्याने अशा सर्व कर्तव्यांची आपोआपच पूर्तता होते.